आवाज करू नका समालोचन कक्षामध्ये। यावेळेस चांगला चेंडू कमबॅक केलाय, पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू फेकलाय। यावेळेस जबरदस्त प्रहार, चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून ट्रॅव्हल होत असताना सीमारेषा पार, चौकार। ऑफ साइडला ज्या बाउंड्री सोबत ज्या दोन बाईक आहेत त्या जरा लांब ठेवायच्या मित्रांनो, सहकार्य करा। या चौकाराने मात्र पिंपळपाडा संघाचा अकाउंट ओपन झाले। स्ट्रायकेला समीर, आता मात्र स्लोअरवर गतीचा चेंडू, निर्धाव चेंडू। पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल प्रमुख पंच हरेश केवारी आणि स्क्वेअर पंच पंढरीनाथ। सिद्धार्थ भक्ताचीवाडी संघाचा गोलंदाज आपल्यासाठी कॅश प्राइज लावले जाते होते ते आपण घेऊन जायचं। यावेळेस फटका फसलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला, यावेळेस चुकी करत नाही समीर, बॅक टू डग आउट। सिद्धार्थ आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये थांबा। सिद्धार्थ टॉस बॉक्स कक्षामध्ये आपल्याला जे 100 रुपयाचे कॅश प्राइज लावले होते ते मात्र देण्यात येते। कॅमेरामॅन जरा फोकस करा। यावेळेस नाना होता स्ट्राइक एंडला, निर्धाव चेंडू। जयवंत मात्र कमालीची गोलंदाजी केले, चौकार खाल्यानंतर मात्र कमबॅक करून दाखवले जयवंत। नाना असेल आपण पाहतोय या संघाचा पिंपळपाडा संघाचा स्टार खेळाडू आपण पाहतोय। स्ट्राइक एंड वरती फलंदाजी मार्कवर नाना। यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एका षटकाचा खेळ संपलाय आणि टीम पिंपळपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4। सामने आता मात्र 4 षटकाचे असतील, लक्ष असू द्या, कारण मेगा फायनलचा दिवस, फायनल मध्ये 3 ते 4 तरी ओव्हर पाहायला पाहिजे। म्हणजेच एवढं मोठं आयोजन आपण 1-2 षटकाची फायनल खेळू शकत नाही। खूप चांगलं आयोजन, आयोजकांचं सुद्धा आभार व्यक्त करावं लागेल। स्ट्रायकेला मात्र आपण संजू मॅन फ्रॉम मेचकरवाडी, आपल्याला विनंती असेल आपण यायचे पंचांच्या भूमिकेत जाण्यासाठी। गोलंदाजी मार्कर सुनील, यावेळेस फटका फसलाय का ना, यस, यावेळेस चेंडू मात्र षटकार, वाट शॉट, चेंडू सीमारेषा पार, षटकार। कमालीचं क्षेत्ररक्षण, परंतु पाय मात्र बाउंड्री लाईनला टच झाला आणि यावेळेस षटकार पाहायला मिळतोय फलंदाज गणेशच्या बॅट मधून। या षटकाराने आपण पाहतोय 10 धावा टीम पिंपळपाडा संघाच्या।
यावेळेस आता मात्र फटका फसलाय झेलची संधी आणि यावेळेस काय झेल टिपलाय फलंदाज गणेश बॅक टू डगआउट. पुंडलिक शेळके साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपल्या या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. नक्कीच पुंडलिक शेळके साहेबांचा इथे आगमन होते, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. स्ट्रायकेला नवीन फलंदाज महेंद्र फुलटो चेंडू आणि त्या चेंडूला खेळून काढतोय पॉइंटच्या डोक्यावरून. यावेळेस आपण पाहू शकाल चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 12 धावा. 4 षटकाची मॅच आहे, लक्ष असू द्या. भक्ताचीवाडी टीमला विनंती असेल आपण व्हॉलिंडरच्या भूमिकेत जा. आपला सामना मात्र झालाय, आपण आता पूर्णपणे दिवसभर व्हॉलिंडरच्या भूमिकेत राहा. यावेळेस चांगला फटका स्टेटॉन लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षण आलाय. एकच धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 13 धावा. यानंतर होणारी मॅच 5 खडकवाडी त्यांना फाईट करेल टीम चौदरवाडी. यावेळेस जोरदार अपील, फलंदाज बॅक टू डगआउट. 5 खडकवाडी आणि चौदरवाडी जर आपण उपस्थित झाला असेल तर आमच्याकडे कॉलिंग करायचे. दोन्ही टीमला विनंती असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय गुरुनाथ. गुरुनाथला मात्र आता मोठे फटके खेळावे लागतील, संघ अडचणीत सापडलाय. यावेळेस फटका फसला होता परंतु चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये. त्यानंतर 1 बाउंस चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने टीम पिंपळपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा. 2 षटकाचा खेळ संपला आणि पिंपळपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14. चला स्पीडअप घ्या, टाइम काउंट केलाय मी. चौदा धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय, शेवटचं 2 षटक मात्र शिल्लक. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आनंदवाडी संघाचा पवन. स्ट्रायकेला मात्र गुरुनाथ. यावेळेस चांगला फटका परंतु फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडते आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस चुकी करतोय क्षेत्ररक्षक. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. चेंडू सीमारेषा पार चौकार.
प्रेम केवारी आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. प्रेम केवारी आता मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. यावेळेस आता मात्र पुलचा फटका आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल आउट ऑफ पार्क 6 धावा. यावेळेस पुलचा फटका परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक पोहोचणार का आणि यावेळेस येस फलंदाज गुरुनाथ बॅक टू डगआउट. चोवीस धावा आपण पाहतोय धावफलकावर. यावेळेस चांगला फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येणार दूरवरून. त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या एका धावेने धावफलक पुढे जात असताना 25 धावा. यावेळेस जेलची संधी परंतु जेल मात्र जमिनीला दान आणि यावेळेस फलंदाजाला मिळतंय जीवदान. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय टीम पिंपळपाडा संघाची 25 धावा. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय महेशला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस चेंज ऑफ पेसने टाकलेला अजून एक निर्धाव चेंडू कमबॅक केले गोलंदाजाने. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकार धावा आपण पाहतोय टीम पिंपळपाडा संघाचा 25 धावा. चंद्रकांत शेठ यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. नक्कीच एक मोठे उद्योजक आहेत त्यांना इथे नक्कीच आमंत्रण दिलं जातं आयोजकांकडून. चंद्रकांत साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जाणार का आणि यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 27 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हिमेश एक स्टार खेळाडू हेमंत एक स्टार खेळाडू टीम आनंदवाडी संघाचा. यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि वेळेस चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने धावफलक पुढे जात असताना 28 धावा.
बाळू भगत आणि नवसू आगिवले साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या। आपलं सुद्धा या सत्रामध्ये हार्दिक असं स्वागत। जाऊया मैदानाकडे। धावपलकार धावा आपण पाहतोय 28। यावेळेस चांगला फटका लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय। एक धाव कंप्लीट आणि यावेळेस कॉलिंग नाही दोन्ही खेळाडूंमध्ये, परंतु खराब फिल्डिंग आपण पाहतोय। 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने टीम पिंपळपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा। ज्या संघाची फलंदाजी आपण खेळाडू कक्षामध्ये बसा, शेवटचा दिवस आहे। खेळाडू कक्षामध्येच बसा आपण। टीम पिंपळपाडा संघाचे खेळाडू। यावेळेस चांगला फटका, फुलचा फटका आणि यावेळेस आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पार चौकार। यानंतर होणारी मॅच चौधरवाडी त्यांना फाईट करेल टीम 5 खडकवाडी। दोन्ही संघ आले असेल तर रिपोर्टिंग करा। नक्कीच 5 खडकवाडी टीम उपस्थित आहे। यावेळेस चोरटी धाव आपण पाहू शकाल। बाहेरून आवाज देऊ नका मित्रांनो। नक्कीच धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद। नेक्स्ट फलंदाजाने मात्र तयारच राहायचंय, कारण शेवटचा दिवस आहे। प्रत्येक मिनिट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। नवीन फलंदाज आपण पाहतोय सीताराम, अजून एक स्टार खेळाडू आपण पाहतोय पिंपळपाडा संघाचा। यावेळेस चांगला फटका, यावेळेस शॉर्ट ऑफ जॅकचा फटका आणि यावेळेस फलंदाज मात्र बॅक टू डगआउट। चार षटकाचा खेळ संपला आणि धावफलकार धावा 35। विजयासाठी टीम आनंदवाडी संघाला 36 धावांचं लक्ष्य। नक्कीच चंद्रकांत साहेबांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये जा। आपल्या आयोजकाच्या वतीनं शुभ सन्मान केला जातोय। एक उद्योजक आहे या परिसरातील, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय। मायची भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्या शुभ सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतोय। तसेच बाळू मामा यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय। एक ज्येष्ठ नागरिक, त्यांचा आयोजकाच्या वतीने मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान केला जातोय। तसेच मारुती आगिवले साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये या, आपला सुद्धा शुभ सन्मान केला जातोय। 24 चेंडू आणि विजयासाठी टीम आनंदवाडी संघाला 36 धावांचं लक्ष्य। चला सलामीची जोडी इंटर करा टीम आनंदवाडी संघ।
24 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष्य. आंबिवली संघ आपण कुठे जाऊ नका. जर चौदरवाडी टीम उपस्थित झाली नाही तर दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना आपण खेळूया. आपण कुठे जाऊ नका. आणि टीम चौदरवाडी संघ जर हा सामना संपायच्या आतमध्ये उपस्थित झाली नाही तर पॅनलाईजला सामोरं जावं लागेल. टीम पाचखडकवाडी संघ उपस्थित आहे. आपले आभार. गोलंदाजी मार्कावर आपण पाहतोय टीम पिंपळपाडा संघाचा गणेश पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकतोय. स्ट्रायकेला हिम्मत. पहिला चेंडू जबरदस्त फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषा पार चौकार. बॅट मधून यावेळेस अजून एक चांगला फटका आणि यावेळेस झेल मात्र ड्रॉप. चेंडू जातोय लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना टीम आनंदवाडी संघाची 5 धावा. आता मात्र स्ट्रायकेला असणार सुनील. क्षेत्रिया घेऊन जायचंय हॉलिंडरने. इंदुताई यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला हॉलिंडर साठी क्षेत्रिया उपलब्ध करून दिले, त्यांचा आभार. यावेळेस फलंदाज मात्र क्लीन बोल्ड. सुनील बॅक टू डगआउट. फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर टीम आनंदवाडी संघाचा स्टार खेळाडू संदेश ऑन द स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय वर द विकेट न गणेश. धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. पहिले षटक मात्र चालू असताना धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. एक गडी बाद 5. यावेळेस लो फुलटॉसचा चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय वायडिश मिडॉन मध्ये. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 6 धावा. आता मात्र स्ट्रायकेला सलामीचा फलंदाज आपण पाहू शकाल हिम्मत. विजयासाठी अजून 30 धावांची गरज टीम आनंदवाडी संघाला.
स्ट्रायकेला सलामीचा फलंदाज हेमंत. यावेळेस जबरदस्त प्रहार, क्षेत्ररक्षक पोहोचणार का? आणि यावेळेस सहावाक्याच्या बाहेर कॅमेरामन देवा आवाटे यांना सलामी देणार हा उत्तुंग षटकार. आनंदवाडी संघाची धावसंख्या 12 धावा. काय फलंदाजी करतोय हेमंत, जबरदस्त फलंदाजी. यावेळेस आता मात्र जबरदस्त प्रहार, चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, चौकार. आपण पाहतोय एक गडी बाद 16. चौदरवाडी संघाला शेवटचा पुकार असेल. ज्यावेळेस ही इनिंग संपेल त्यावेळेस जर आपण आला नाही तर नक्कीच पॅनल लाईनला सामोरं जावं लागेल, कारण समोर तुमच्या विरुद्धातील टीम 5 खडकवाडी मात्र उपस्थित आहे. गोलंदाजी मार्कर कैलास. यावेळेस संदेशचा फटका मात्र थोडा फसला होता. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 17 धावा. आता मात्र स्ट्रायकेला आपण पाहतोय स्टार खेळाडू हेमंत. यावेळेस चांगला फटका, पुलचा फटका, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि चुकी करतोय. फलंदाजाला मात्र मिळतंय जीवदान आणि त्याचा मोबदला नक्कीच आपण पाहू शकाल. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना टीम आनंदवाडी संघाची धावसंख्या एक गडी बाद 19 धावा. 16 चेंडू आणि विजयासाठी आनंदवाडी संघाला 17 धावांची गरज. स्ट्रायकेला सलामीचा फलंदाज हेमंत. यावेळेस बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस एस्ट्यानवरून जाणार हा निर्धाव चेंडू. 15 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेस समोरच्या दिशेला जबरदस्त प्रहार, चेंडू हवाई सफर, 6 धावा. मास्टर या 7 धावेने धावफलक 25. विजयासाठी फक्त 11 धावांची गरज. स्ट्रायकेला मात्र घातक फलंदाज हेमंत. यावेळेस चांगला फटका, मिड ऑफला चकून चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 36 धावा. आणि आता मात्र स्ट्रायकेला असणार 1 डाऊनचा संदेश. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आला. यावेळेस आपण पाहतो एक धाव कंप्लीट आणि एका धावेने 2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकार धावा आपण पाहतोय 27 धावा. विजयासाठी फक्त 9 धावांची गरज. जर खेळाडूने इशारा केला तरच पाणी द्या.
यावेळेस इनसाइड एज लागली होती आणि यावेळेस नक्कीच चांगला चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडू. 11 चेंडू आणि विजयासाठी टीम आनंदवाडी संघाला 9 धावांची गरज. चौदरवाडी संघ आपण आला असेल तर लगेच या नाणेफेकीसाठी. नाणेफेकीसाठी या. 5 खडकवाडी टीम उपस्थित आहे आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपण प्रवेश फी सुद्धा जमा करा आयोजकांकडे. प्रथम आपला शुभ सन्मान केला जाईल, त्यानंतर नाणेफेक केली जाईल. लगेच या दोन्ही संघ. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय लॉंगॉन मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 28 धावा आणि आता मात्र विजयासाठी 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. कॅमेरामन कॅमेरा फिरवा थोडा 1 सेकंदासाठी. कॅमेरामॅन आपण सामना कव्हर करू शकता. यावेळी रिवर्सचा फटका आणि चेंडू मात्र पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार चौकार. फोकस करा. नाणेफेक केली जाते टीम चौदरवाडी आणि 5 खडकवाडी या संघादरम्यान. नक्कीच आपण आता सामना कव्हर करू शकता कॅमेरामन. यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. दोन्ही संघांना विनंती असेल आपण जवळ येऊन थांबा. चौदरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघाने मात्र टाइम लावू नका, आपण जवळ थांबायचे आणि एंट्री फी जमा करायचे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. सात चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. स्ट्रायकेडला आपण पाहतोय सलामीवीर हेमंत. यावेळेस आता मात्र जबरदस्त प्रहार. सामना फिनिश करून दाखवेल का? आणि यावेळेस चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय का? षटकार. नक्कीच सामना फिनिश. हेमंत हा फलंदाज.